तुमचे ईपीएफ अकाउंट अजूनही ऍक्टिव्ह आहे का की ते नकळत इनऑपरेटिव्ह होण्याच्या मार्गावर आहे? जर तुम्ही नोकरी सोडली असेल, रिटायरमेंट घेतली असेल किंवा अनेक वर्षे ईपीएफ कडे लक्ष दिलं नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण ईपीएफओने एक अशी माहिती दिली आहे जी माहीत नसल्यामुळे अनेक लोकांच्या व्याजांचं नुकसान होऊ शकतं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 55 वर्षापूर्वी रिटायर झालेल्यांसाठी नियम वेगळे आणि 55 नंतर रिटायर झालेल्यांसाठी वेगळे. मग तुमचा अकाउंट सुरक्षित आहे का? चला संपूर्ण डिकोड करूया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता MM इन्फो. इथे आपण गव्हर्नमेंट स्कीम्स, ईपीएफओ, पेन्शन, सिनियर सिटीजन आणि फायनान्शियल अपडेट्स अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे तुमचे ईपीएफ अकाउंट इनऑपरेटिव्ह आहे की नाही हे कसं तपासायचं. सर्वात आधी समजून घेऊ इनऑपरेटिव्ह अकाउंट. ईपीएफ अकाउंट म्हणजे नेमकं काय? सरळ भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा तुमच्या ईपीएफ अकाउंट मध्ये बराच काळ कोणतीही ऍक्टिव्हिटी होत नाही किंवा विड्रॉल योग्य वेळेत होत नाही, तेव्हा अकाउंट इनऑपरेटिव्ह कॅटेगरीमध्ये जाऊ शकतं. आणि इथेच सुरू होतं मोठं नुकसान. कारण काही परिस्थितीत व्याज मिळणं थांबू शकतं. म्हणजेच तुमचे पैसे अकाउंटमध्ये असूनही त्यावर वाढ थांबू शकते. आता प्रश्न आहे, हे कोणासोबत होऊ शकतं? याचं उत्तर पुढच्या मुद्द्यात आहे. जर तुम्ही 55 वर्षापूर्वी रिटायर झाला असाल तर हा भाग खूप लक्ष देऊन ऐका. ईपीएफओच्या माहितीनुसार अशा लोकांनी वयाच्या 58 वर्षापर्यंत ईपीएफ अमाऊंट विड्रॉ करणं महत्वाचं ठरू शकतं. कारण उशीर झाला तर व्याजाचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कल्पना करा, तुमच्या अकाउंटमध्ये 8 लाख, 10 लाख किंवा त्याहून जास्त रक्कम आहे आणि तुम्ही विचार करताय नंतर काढू, काही हरकत नाही. पण जर त्या निर्णयामुळे इंटरेस्ट लॉस झाला तर? म्हणून हा नियम समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता येतो सर्वात महत्वाचा भाग. जर तुम्ही 55 वर्षानंतर रिटायर झाला असाल तर नियम थोडा वेगळा आहे. अशा परिस्थितीत रिटायरमेंट डेट पासून 3 वर्षाच्या आत विड्रॉवल करण्याचा सल्ला दिला जातो. होय, इथे 3 इयर्स रूल खूप महत्वाची ठरते. कारण वेळ निघून गेली तर पुन्हा इंटरेस्ट लॉसचा धोका निर्माण होऊ शकतो. आता विचार करा, किती लोकांना हा नियम माहिती असेल? कदाचित अनेकांना अजूनही नाही. तुमचे ईपीएफ अकाउंट कसे तपासायचे? आता सर्वात उपयोगी भाग, तुमचं ईपीएफ अकाउंट सेफ आहे की नाही कसं तपासायचं? स्टेप 1, UN पोर्टल किंवा ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन करा. स्टेप 2, पासबुक चेक करा. स्टेप 3, तुमची लास्ट कॉन्ट्रीब्युशन डेट आणि अकाउंट स्टेटस तपासा. जर अनेक वर्षापासून कॉन्ट्रीब्युशन नाही किंवा रिटायरमेंट नंतर काहीच ऍक्शन घेतलेले नाही तर लगेच माहिती व्हेरीफाय करा. आणि गरज वाटल्यास ईपीएफओ ऑफिस किंवा ऑफिशियल पोर्टलवरून माहिती घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, नियम वेळोवेळी बदलू शकतात. म्हणून कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्यापूर्वी ऑफिशियल ईपीएफओ सोर्सेस तपासणं खूप महत्वाचं आहे. हा व्हिडिओ माहितीच्या उद्देशाने आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं इनऑपरेटिव्ह ईपीएफ अकाउंट म्हणजे काय, 55 वर्षापूर्वी आणि 55 वर्षानंतरचे वेगळे नियम, इंटरेस्ट लॉस कसा टाळायचा, अकाउंट स्टेटस कसं तपासायचं. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुमचं ईपीएफ अकाउंट अजून ऍक्टिव्ह आहे का? व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ईपीएफओ, पेन्शन आणि गव्हर्नमेंट अपडेटसाठी MM इन्फो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.